हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल महा टेक अकॅडमी. आणि आज आपल्या चॅनलवरती आपण डिस्कस करणार आहोत द न्यू युनिट फॉर युअर सब्जेक्ट अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सो क्विकली आपण इनिशियली थोडासा सिलेबस बघूया. युनिट 2 आपण आज स्टार्ट करणार आहोत, राईट. बट बिफोर दॅट, हा जो तुमचा सब्जेक्ट आहे ATE अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, सब्जेक्ट कोड आहे 313324. ओके, या सब्जेक्ट पासून आपण आपलं चॅनल स्टार्ट केलेलं आहे. आणि लास्ट सेमिस्टरचा जो पेपर होता म्हणजे तुमच्या विंटर 24चा, ओके, सो आपल्या चॅनलवरती अजूनही त्याचे IMP क्वेश्चन्स आहेत आणि पूर्ण 100% क्वेश्चन्स हे आपल्या IMP मधून आले होते. इवन दो तुमचे प्रॉब्लेम सुद्धा काही न्यूमेरिकल्स मध्ये तर त्याची व्हॅल्यू सुद्धा चेंज झाली नव्हती, राईट. सो ॲक्युरेट 100% पेपर आपण या सब्जेक्टचा प्रेडिक्ट केला होता लास्ट इयरला. आणि या वर्षी सुद्धा तुम्हाला बिफोर युअर एक्झाम लास्ट मिनिट रिव्हिजन व्हिडिओ असतील किंवा अजून IMP क्वेश्चन्स असतील, राईट. ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. इवन या चॅनलची प्लेलिस्ट चेक करू शकता. खूप सारा सिलेबस आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे आणि जो सिलेबस आपण कव्हर केलेला नाहीये तो आपण लवकरच त्याचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत. ओके, सो आज आपण बघणार आहोत तुमचा व्हेरी इम्पॉर्टंट युनिट जो काय आहे युनिट 2. ओके, आणि हा टोटल 18 मार्क्सचा युनिट आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द जो तुमचा पूर्ण सिलेबस आहे, राईट, या सब्जेक्टचा तो याच युनिट वरती आधारित आहे, राईट. सो हा युनिट जर तुम्हाला समजला तर जे नेक्स्टचे युनिट आहेत, राईट, ते समजायला तुम्हाला सोपे जाईल. ओके, सो ओपॅम्प समजला म्हणजे तुम्हाला पूर्ण अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स समजला असं तुम्ही म्हणू शकता, राईट. बिकॉज ओपॅम्प इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सो हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. 2.1 मध्ये ओपॅम्प काय आहे, त्याची ब्लॉक डायग्राम, सिम्बॉल, कॅरेक्टरिस्टिक्स, ओपन लूप, क्लोज लूप एम्प्लिफायर काय असतं, व्हर्च्युअल ग्राउंड, राईट. खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टर मधून एक्झामला विचारले जातात. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू असेल किंवा तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा खूप साऱ्या वेळेस तुम्हाला ओपॅम्पची IC यूज करायची. आणि जर तुम्हाला त्याचे पॅरामीटर्स किंवा त्याची डिटेल नॉलेज नसेल, प्रॉपरली तुम्हाला आन्सर देता येणार नाही किंवा तुम्हाला समजणार नाही की एक्झॅक्टली चाललंय काय. ओके ओके, फर्स्ट तुम्हाला माहिती आहे की ॲम्प्लिफायर म्हणजे काय, राईट. ॲम्प्लिफायर म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, ओके, ज्याला काहीतरी इनपुट असणार आणि काहीतरी आउटपुट असणार, राईट. सो दिस इज युअर V in, दिस इज युअर V out. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की तुमच्या ॲम्प्लिफायरला काय असतो, एक पर्टिक्युलर गेन असतो ज्याला आपण A ने डिनोट करतात. काय असतो, गेन. ओके, सो ॲम्प्लिफायर कशासाठी यूज करतात, जर एखादं सिग्नल वीक असेल किंवा तुम्हाला त्या सिग्नलची स्ट्रेंथ इन्क्रीज करायची असेल तर आपण ॲम्प्लिफायरचा यूज करतो. म्हणजेच काय की तुमचं जे आउटपुट असेल ते ॲम्प्लिफाय असेल. ॲम्प्लिफाय मीन्स त्याची जी व्होल्टेज किंवा करंट हे इन्क्रीज झालेलं असेल. सो फर्स्ट तुम्हाला समजलं ॲम्प्लिफायर काय असतं. तर ॲम्प्लिफायर हे काय, एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जे तुमच्या सिग्नलला बूस्ट करतं. त्याची व्होल्टेज लेवल असेल, करंट लेवल असेल किंवा पॉवर लेवल असेल. ओके, सो बिफोर गोइंग टू स्टार्ट ॲक्च्युअल ओपॅम्प, ओके, थोडंसं बॅकग्राऊंड आपण बघणार आहोत की कोणत्याही ॲम्प्लिफायरचं आउटपुट काय असतं, V0 इक्वल्स टू A इंटू V in. ओके, म्हणजेच काय, हा जो A असतो तो असतो तुमचा गेन. ओके, सो सपोज जर तुमच्याकडे एक 1 व्होल्टचा सिग्नल असेल, राईट, आणि तुम्ही एक ॲम्प्लिफाय यूज करून त्याला बूस्ट करताय आणि तुमच्या ॲम्प्लिफायरचा जो गेन आहे तो असेल 10. ओके, आणि तुमच्याकडे V in असेल 1 व्होल्ट, तर याचा आउटपुट व्होल्टेज काय येणार, V0 इज इक्वल्स टू V in इंटू A. A म्हणजे तुमचा गेन, म्हणजेच काय की 1 इंटू 10. सो द आन्सर इज 10 व्होल्ट. ओके, सो अशा प्रकारे ॲम्प्लिफायर वर्क करतो, राईट. बट ओपॅम्पला आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर काय म्हणतो आणि त्याची हिस्ट्री काय, ओके, हे थोडंसं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट तुम्हाला समजलंय ॲम्प्लिफायर काय आहे. ओके, सेकंड ओपॅम्प काय आहे. ओके, सो ओपॅम्प हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, राईट. जसं की आपल्या इलेक्ट्रॉनिक्सचे खूप सारे टाइप्स पडतात, जसं की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, राईट, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर असतं तुमचं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्यानंतर RF इलेक्ट्रॉनिक असेल, मायक्रोवेव्ह असेल, राईट. त्यापैकी हा जो तुमचा ओपॅम्प आहे तो तुमच्या अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, राईट. आणि ओपॅम्प अजूनही खूप साऱ्या प्रोजेक्टमध्ये किंवा ॲक्च्युअल ॲप्लिकेशनमध्ये ओपॅम्पचा यूज आहे. खूप सारे ॲप्लिकेशन्स आहे. इवन तुमचा जो फर्स्ट अॅनालॉग कम्प्युटर जो बनवला होता, राईट, फर्स्ट अॅनालॉग कम्प्युटर तो युजिंग ओपॅम्प बनवला होता.
राईट. ओपॅम वापरून त्यांनी काय केलं होतं की बेसिक ॲडिशन सबट्रॅक्शन यासाठी जो बेसिक कम्प्युटर किंवा कॅल्क्युलेटर जो बनवला होता तो युझिंग ओपॅम बनवला होता. ओके, सो अजूनही खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. राईट. सो ओपॅमचा फुल फॉर्म काय आहे? ओपॅम स्टँड फॉर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. ओके, सो ओपॅमला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर का म्हणतात? कारण हा खूप साऱ्या ठिकाणी यूज होतो. याचं फक्त फंक्शन हे नाहीये की फक्त ॲम्प्लिफिकेशनसाठी तुम्ही ओपॅम यूज करता असं नाहीये. राईट. सो युझिंग ओपॅम तुम्ही ॲम्प्लिफिकेशन्स करू शकता, म्हणजेच सिग्नलची लेवल बूस्ट करू शकता. त्यानंतर 2 सिग्नलची ॲडिशन करू शकता. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन करू शकता. ओके, त्यानंतर इंटिग्रेशन सुद्धा करू शकता एखाद्या सिग्नलचं. त्यानंतर लो पास फिल्टर, हाय पास फिल्टर, ऑसिलेटर. ओके, सो खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही या ओपॅमला यूज करू शकता. राईट. सो त्यामुळे याला काय म्हणतात? ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. कारण हा फक्त ॲम्प्लिफिकेशनसाठी नाही तर अजूनही खूप साऱ्या ॲप्लिकेशनसाठी यूज करतात. राईट. सो इथपर्यंत समजलं तुम्हाला ओपॅम काय आहे? एक ॲनालॉग सर्किट आहे किंवा ॲनालॉग आयसी आहे. राईट. याला काय आहे की जनरली आपण आतापर्यंत ट्रान्झिस्टर लेवलचे सर्किट बघितले. इव्हन द पॉवर ॲम्प्लिफायर मध्ये सुद्धा तुम्ही काय यूज करायचा? ट्रान्झिस्टर यूज करायचा आणि त्याच्या सराउंडिंग मग तुम्ही रजिस्टर, कॅपॅसिटर असे कंपोनंट माउंट करायचा. बट ओपॅम मध्ये काय आहे की ओपॅम मध्ये कुठलेही रजिस्टर, कॅपॅसिटर आपल्याला फिजिकली कनेक्ट करायचे नाहीयेत. राईट. ते ऑलरेडी त्यामध्ये इनबिल्ट केले आहेत एका आयसी मध्ये. राईट. ते काय केले आहेत? एका 8 पिनच्या आयसी मध्ये हे सर्व ब्लॉक्स, खूप सारे जे स्टेजेस आहेत. राईट. त्याला एका आयसी पॅकेज मध्ये इंटिग्रेट केले आणि त्या आयसीला आपण नाव दिलेलं आहे ओपॅम. ओके, सो हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ज्यावेळेस आपण याची ब्लॉक डायग्राम डिटेलमध्ये एक्सप्लेन करू त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल की ओपॅम एक्झॅक्टली आहे काय. ओके, सो फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे ओपॅम स्टँड फॉर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. हा अॅनालॉग इलेक्ट्रॉनिकचा पार्ट आहे आणि ओपॅम मध्ये ॲम्प्लिफिकेशन व्यतिरिक्त ही खूप सारे टास्क तुम्ही परफॉर्म करू शकता युझिंग ओपॅम. ओके, सो हे झालं बेसिक अबाउट ओपॅम. ओके, सो याची एक आयसी आहे. पिन डायग्राम ड्रॉ करायला विचारतात 2 मार्क्सला, कधी कधी ड्रॉ करून एक्सप्लेन करायला विचारतात 4 मार्क्सला. ओके, सो आयसीची पिन डायग्राम आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. बट आधी आपण बघूया की सिम्बॉल ऑफ ओपॅम. राईट. त्याचा सिम्बॉल काय आहे आणि त्याचे टर्मिनल्स कोणते आहेत. राईट. जसं की बघा आपण आधी बघितलेलं आहे की आपल्याकडे सपोज बीजेटीचा सिम्बॉल विचारला तर आपण काय ड्रॉ करतो जनरली? राईट. ही आपली बीजेटी आहे. राईट. दिस इज कलेक्टर, इमिटर आणि बेस. ओके, सो सेम जर तुम्हाला एखादं सर्किट ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही ओपॅमचा सिम्बॉल कसा घेणार? ओके, त्यासाठी तुम्हाला त्याचा सिम्बॉल माहीत असणं महत्त्वाचं आहे. इथून पुढे जितके पण ॲप्लिकेशन तुम्ही डिझाईन करणार आहात युझिंग ओपॅम त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ओपॅमचा सिम्बॉल यूज करायचा. ओके, सो क्विकली आपण त्याचा सिम्बॉल बघूया कसा आहे तो. ओके, सो जनरली ओपॅमला ड्रॉ कसं करतात? ओके, ओके, सो हा झाला तुमचा ओपॅम. ओके, आणि बेसिकली 8 पिनची आयसी आहे. बट त्यामधले जे इनपुट्स आहेत. राईट. 2 आहेत इनपुट तुमचे, 2 ज्या पिन्स आहेत त्या इनपुटसाठी आहेत आणि त्याची नंबरिंग आहे 2 आणि 3. ओके, सो हे आहे तुमचे इनपुट. ओके, सो ऑपॅम्पचं आउटपुट असणार आहे 6 नंबरची पिन. ओके, 6 नंबर मधून तुम्हाला आउटपुट घ्यायचं आहे. त्यानंतर 2 आणि 3 असणारे तुमचे इनपुट्स. ओके, सो इनपुटमध्ये सुद्धा 2 इनपुट्स आहेत आपल्याकडे. एक असतं तुमचं इन्व्हर्टिंग इनपुट. राईट. 2 नंबरची पिन काय असतं तुमचं? इन्व्हर्टिंग इनपुट. आणि अदर असतं तुमचं नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. ओके, सो इन्व्हर्टिंग इनपुट, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि एक आउटपुट. ओके, त्यानंतर बघा ओपॅमला ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी लागतात पॉवर सप्लाय. राईट. सो आतापर्यंत जसं बघितलं आपण की बीजेटी असेल, मॉस्फेट असेल, डायोड असेल, याला डेडिकेटली पॉवर पिन नव्हती. राईट. आपल्याला एक्सटर्नली तो सप्लायमध्ये डायरेक्ट कनेक्ट करायला लागायचा. बट ओपॅमला जर त्याला फंक्शनल करायचं असेल तर इनपुट सोबत तुम्हाला ॲडिशनल पॉवर सप्लाय सुद्धा कनेक्ट करावं लागेल कारण त्याच्या इंटरनल ऑपरेशनसाठी. ओके, सो त्यासाठी तुमच्याकडे 2 पिन असतात.
आहे मायनस सप्लाय, ज्याला आपण म्हणतो मायनस VEE. ओके, सो अशा प्रकारे दोन पिन्स तुमचे असणार आहेत 7 आणि 4 नंबरची. ओके, सो प्लस VCC म्हणजे काय की या ठिकाणी तुम्हाला जे ऑपॅम्पचा ऑपरेटिंग व्होल्टेज असेल 5 व्होल्ट असेल, 9 व्होल्ट असेल किंवा 3 व्होल्ट असेल, राईट. सो हे व्होल्टेज तुम्हाला या प्लस VCC ला द्यावं लागेल, राईट. आणि जर तुम्ही ड्युएल पोलॅरिटी पॉवर सप्लाय यूज करत नसाल तर VE पिन आपण काय करतो, ग्राउंडला कनेक्ट करतो. बट तुम्हाला दोन्ही व्होल्टेजचे रेफरन्स लागत असेल प्लस VCC मायनस VE, त्यावेळेस तुम्हाला मायनस VE ला सुद्धा एक निगेटिव्ह सप्लाय कनेक्ट करावं लागतो. ओके, सो हे झालं ओपॅम्पचा बेसिक सिम्बॉल. बघा, एक ट्रायंगल काढायचा आहे, त्याच्या इनपुटला दोन पिन आहेत, एक आहे तुमचं इन्व्हर्टिंग इनपुट, अदर आहे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. त्यानंतर 6 नंबर पिनला आउटपुट आहे आणि ओपॅम्पला फंक्शन करायसाठी दोन सप्लाय लागतात, त्याला म्हणतो आपण प्लस VCC आणि मायनस VE. ओके, सो हे झालं बेसिक, हा झाला बेसिक सिम्बॉल. ओके, सो आता आपण बघणार आहोत ब्लॉक डायग्राम ऑफ ओपॅम्प. ओके, बट बिफोर दॅट, ओपॅम्प हा एक सिंगल सर्किट नाही आहे. ओके, ओपॅम्प काय आहे, मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर आहे. म्हणजेच काय की यामध्ये खूप साऱ्या ज्या डिफरंट ॲम्प्लिफायर आहेत त्याला एका कंबाईन सर्किटमध्ये केलेलं आहे. एका स्टेजचे आउटपुट दुसऱ्या स्टेजला असं इंटरकनेक्ट करून काय केलंय की मल्टिपल ॲम्प्लिफायर हे एका IC पॅकेजमध्ये इंटिग्रेट केलेत, राईट. सो ओपॅम्प काय आहे की हा मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर, याच्यामध्ये खूप साऱ्या स्टेज आहेत आणि त्या सर्व स्टेज मिळून काय बनतो तुमचा ओपॅम्प. ओके, सो ओपॅम्पची ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवा. सिंपल, फक्त 4 ब्लॉक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो फर्स्ट तुमची स्टेज असणार आहे इनपुट स्टेज. ओके, फर्स्ट कोणती असणार आहे, इनपुट स्टेज. ओके, ओके, सो इनपुट स्टेज, आणि या स्टेजला तुम्हाला काय मिळणार, तुमचे इनपुट्स. ओके, सो कोणते इनपुट्स आहेत आपल्याकडे, ओपॅम्पला दोन इनपुट्स आहेत, एक आहे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि दुसरं आहे इन्व्हर्टिंग इनपुट. ओके, सो हे झाले तुमचे दोन इनपुट जे तुम्ही तुमच्या पहिल्या स्टेजला देणार. फर्स्ट स्टेज कोणती तुमची, फर्स्ट स्टेज आहे इनपुट स्टेज. ओके, सो नॉन इन्व्हर्टिंग इनपुट म्हणजे तुमचं प्लस इनपुट आणि इन्व्हर्टिंग इनपुट म्हणजे तुमचं मायनस इनपुट. त्यानंतर सेकंड आहे इंटरमिडिएट स्टेज. सो ही झाली सिंपल ब्लॉक डायग्राम तुमच्या ओपॅम्पची. ओके, सो बेसिकली 4 ब्लॉक आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट असणार आहे तुमचा इनपुट स्टेज, ज्यामध्ये तुम्हाला दोन इनपुट आहेत. फर्स्ट वन आहे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, सेकंड आहे इन्व्हर्टिंग इनपुट, राईट. त्यानंतर या इनपुट स्टेजचं आउटपुट जातं तुमचं इंटरमिडिएट स्टेजला, राईट. बट बघा, या ठिकाणी दोन इनपुट आहेत, म्हणजेच इनपुटला तुम्ही डिफरन्शियल इनपुट घेताय आणि आउटपुट सुद्धा तुमचं काय आहे, डिफरन्शियल. म्हणून फर्स्ट स्टेजला आपण म्हणतो ड्युएल इनपुट, कारण इकडे दोन इनपुट्स आहेत. ड्युएल इनपुट बॅलन्स्ड आउटपुट, राईट. ड्युएल इनपुट बॅलन्स्ड आउटपुट. बघा, कारण जे आउटपुट आहे ते विथ रिस्पेक्टिव्ह ग्राउंड नसून विथ रिस्पेक्टिव्ह अदर सिग्नल आहे किंवा डिफरन्शियल आउटपुट आहे. सो फर्स्ट स्टेजला आपण म्हणतो ड्युएल इनपुट बॅलन्स्ड आउटपुट, राईट. सो प्रत्येक ब्लॉक आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. त्या ब्लॉकमध्ये सर्किट काय आहे, त्याचं फीचर्स काय आहे आणि त्यामुळे ओपॅम्पने हाच ब्लॉक का घेतला, राईट. व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट ब्लॉक. ओके, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. सेकंड आहे तुमची इंटरमिडिएट स्टेज. ओके, सो इंटरमिडिएट स्टेज किंवा काय म्हणतात गेन स्टेज. ओपॅम्पचा जो ओव्हरऑल गेन आहे तो मोस्ट ऑफ द गेन तुमचा या ब्लॉकमुळे ओपॅम्पला मिळतो, राईट. सो या ब्लॉकला काय बघा की ड्युएल इनपुट आहे इकडे, बट आउटपुटला काय आहे, सिंगल आउटपुट आहे विथ रिस्पेक्टिव्ह ग्राउंड. म्हणून या स्टेजला म्हणतात ड्युएल इनपुट अनबॅलन्स्ड आउटपुट, राईट. अनबॅलन्स्ड का, कारण जे आउटपुट आहे ते विथ रिस्पेक्टिव्ह ग्राउंड आहे. जसं इथे काय असतं की आउटपुट हे विथ रिस्पेक्टिव्ह डिफरन्शियल सिग्नल असेल, राईट. डिफरन्शियल सिग्नल असेल, बट इकडे विथ रिस्पेक्टिव्ह ग्राउंड तुम्हाला याचं आउटपुट मेजर करायचं आहे. ओके, झाली सेकंड स्टेप इंटरमिडिएट स्टेज. थर्ड स्टेज असणार आहे तुमची लेवल शिफ्टिंग स्टेज. लेवल शिफ्टिंग स्टेज काय असते ते आपण बघणार आहोत, राईट. सो थर्ड वन आहे लेवल शिफ्टिंग स्टेज. जनरली इमिटर फॉलोअर यूज करतात किंवा कॉन्स्टंट करंट सोर्स ॲम्प्लिफायर ॲज अ लेवल शिफ्टिंग स्टेज. ओके, आणि जी लास्टची स्टेज असणार आहे ती असणार आहे तुमची आउटपुट स्टेज. ओके, सो आउटपुट स्टेजमध्ये काय असतं जनरली, इकडे बघा कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुशपुल ॲम्प्लिफायर यूज करतात, राईट. कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुशपुल ॲम्प्लिफायर हे आउटपुट स्टेजला यूज करतात आणि हे फायनल झालं तुमचं आउटपुट. ओके, सो ओपॅम्प म्हणजे काय आहे की बेसिकली 4 ब्लॉक्स आहेत आपल्याकडे. त्या प्रत्येक ब्लॉकमध्ये काहीतरी एक पर्टिक्युलर सर्किट असणार.
राईट. आणि ही सर्व कंबाईन करून एका आयसी मध्ये पॅक केलंय, एका आयसी मध्ये त्याला इंटिग्रेट केलंय आणि त्या आयसी ला नंबर दिलेला आहे 741, राईट. ही जी व्हेरी पॉप्युलर आयसी आहे ओपॅमची 741. अजूनही खूप सारे आयसीज आहेत, OP07 असेल किंवा खूप साऱ्या सिरीज आहेत वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चररच्या, राईट, ओपॅमच्या. बट आपण जी शिकणार आहोत ती असणार आहे तुमची IC 741. ओके. सो हे झालं ऑल अबाउट द ब्लॉक डायग्राम ऑफ ओपॅम. आता इच ब्लॉकचे आपण फंक्शन बघणार आहोत की कोणत्या ब्लॉकचं कोणतं फंक्शन आहे. ओके. सो बघा, फर्स्ट स्टेज आहे तुमची इनपुट स्टेज. ओके, हा जो ब्लॉक आहे इनपुट स्टेजचा. ओके. सो या ब्लॉकचं इनपुट काय आहे? 2 इनपुट आहेत या ब्लॉकला. एक असणारे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, अदर असणारे इन्व्हर्टिंग इनपुट, राईट. 2 इनपुट सिग्नल जे ओपॅमचे इनपुट असणार आहेत ते या ब्लॉकच्या इनपुटला जाणार, राईट. सो या स्टेजमध्ये काय असणार आहे तुमचं? डिफरन्शियल अँप्लिफायर विथ बॅलन्स्ड आउटपुट, राईट. आणि ओपॅमचा जो गेन असणार आहे त्यापैकी काही गेन या ब्लॉक मधून सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, राईट. सो दिस इज अ मल्टी स्टेज अँप्लिफायर. मल्टी स्टेज म्हणजे काय? प्रत्येक स्टेज मधून थोडा थोडा गेन मिळणार आणि फायनली जो गेन असणार आहे तो काय असणार आहे? टोटलचा ऍड करून किंवा त्यांचं जे कॅल्क्युलेशन्स आहे गेनचं, राईट, त्या बेसिसवर तुमचा ओव्हरऑल गेन तुम्हाला मिळणार. त्यानंतर सेकंड थिंग काय आहे की डिसाइड इनपुट इम्पेडन्स ऑफ ओपॅम्प. ओके. सो ओपॅम्पचा जो इनपुट इम्पेडन्स आहे तो आयडियली इन्फिनाइट आहे, राईट, बट प्रॅक्टिकली इट्स इन टर्म्स ऑफ मेगा ओम. ओके. आणि हा जो ओपॅम्पचा इनपुट इम्पेडन्सची व्हॅल्यू आहे हे कोण डिसाइड करणार तुमचा? हा डिसाइड होणार बेस्ड ऑन युअर इनपुट स्टेज किंवा इनपुट स्टेजचा अँप्लिफायर, राईट. म्हणजेच काय की इनपुट स्टेज काय करते? तुमच्या ओपॅम्पचा इनपुट इम्पेडन्स डिसाइड करते. ओके. सो हे झाले फंक्शन ऑफ इनपुट स्टेज. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? इनपुट स्टेज मध्ये इट इज अ ड्युअल इनपुट balanced output differential amplifier. Second, the input stage decide the overall impedance of इनपुट इम्पेडन्स ऑफ ओपॅम्प, राईट. कोणता इम्पेडन्स? इनपुट इम्पेडन्स कोण डिसाइड करणार? तुमचा इनपुट स्टेज. ओके. त्यानंतर इट हॅज अ 2 इनपुट्स. वन इज नॉन इन्व्हर्टिंग इनपुट अँड अदर इज इन्व्हर्टिंग इनपुट. ओके. सो हे काही गोष्टी तुम्हाला इनपुट स्टेज साठी लक्षात ठेवायच्या. जनरली क्वेश्चन्स कसे विचारतात की ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ ओपॅम्प अँड एक्सप्लेन इच ब्लॉक. ओके. सो त्यावेळेस तुम्हाला ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून प्रत्येक ब्लॉक एक्सप्लेन करायचा आहे, राईट. सो ब्लॉक डायग्रामला 2 मार्क्स आणि एक्सप्लेनेशनला 2 मार्क्स, अशा प्रकारे तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन होतं. ओके. सो त्यानंतर सेकंड ब्लॉक आहे तुमचा इंटरमिडिएट स्टेज किंवा याला म्हणतात गेन स्टेज. ओके. इंटरमिडिएट स्टेज मध्ये काय होते की तुमचे जे इनपुट्स आहेत ते तुम्हाला बॅलन्स मिळतात, ड्युअल इनपुट मिळतात, राईट. इकडे काय आहे तुमचं? ड्युअल इनपुट आहे, बट आउटपुटला काय आहे? सिंगल लाईन आउटपुट आहे, म्हणजेच आउटपुट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे. त्यामुळे याला काय म्हणतात? ड्युअल इनपुट अनबॅलन्स्ड आउटपुट. ओके. आणि अगेन हा सुद्धा काय आहे तुमचा? डिफरन्शियल अँप्लिफायर आहे, राईट. इंटरमिडिएट स्टेज मध्ये काय आहे? डिफरन्शियल अँप्लिफायर यूज केलाय. मोस्ट ऑफ द गेन जो तुमचा ओपॅम्पचा आहे तो अगेन या ब्लॉक मधून सुद्धा येतो, राईट. त्यानंतर या ब्लॉकचे जे इनपुट्स आहेत ते काय आहेत? आउटपुट ऑफ इनपुट स्टेज, राईट. आणि याचं आउटपुट कुठे कनेक्ट केलंय? लेवल शिफ्टिंग स्टेजला. ओके. सो या गोष्टी तुम्हाला इंटरमिडिएट स्टेजसाठी लक्षात ठेवायच्यात. ओके. सो जास्त काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. प्रत्येक ब्लॉक मध्ये 2 ते 3 लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची की एक्झॅक्टली त्या ब्लॉकचं फंक्शन्स काय आहे. सो आता तुम्हाला समजलं की इंटरमिडिएट स्टेज मध्ये काय आहे? इट इज अ ड्युअल इनपुट अनबॅलन्स आउटपुट डिफरन्शियल अँप्लिफायर. ओके. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर थर्ड ब्लॉक आहे तुमचा लेवल शिफ्टिंग स्टेज. बघा, लेवल शिफ्टिंग स्टेज मध्ये काय असतं की यामध्ये इमिटर फॉलोअर अँप्लिफायर यूज करतात. इमिटर फॉलोअर म्हणजे काय की असा अँप्लिफायर ज्याचा गेन युनिटी असतो किंवा यालाच युनिटी गेन अँप्लिफायर सुद्धा म्हणतात, राईट. बट याचा पर्पज काय आहे की बघा, जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड स्टेज बघितली तर या दोन्ही काय आहेत? तुमच्या डिफरन्शियल अँप्लिफायरच्या स्टेज आहेत आणि यामध्ये कपलिंग वापरतात, RC कपलिंग जनरली. त्यामुळे काय होतं की ज्या सिग्नलचं जे DC लेवल असेल, राईट, आयडियली जर एखादा AC सिग्नल असेल तर त्याचं DC लेवल हे 0 पाहिजे, राईट, एक्झॅक्टली 0. बट ड्यू टू सम कपलिंग किंवा अँप्लिफायर, डिफरन्शियल अँप्लिफायर किंवा काही कपलिंगमुळे काय होतं? त्याची लेवल ही शिफ्ट होते फ्रॉम 0, राईट. सो त्यामुळे काय करतात की त्या लेवलला अगेन 0वर आणण्यासाठी टू ब्रिंग दॅट DC लेवल टू 0 वी यूज अ लेवल शिफ्टिंग स्टेज. ओके. ओके. सो आयडियली तुमचा जो AC सिग्नल असेल तो कसा असेल? असा, म्हणजे त्याचा जो DC कंपोनंट असेल, राईट, तो काय असतो? ऑलमोस्ट 0 असतो. बट ड्यू टू RC कपलिंग आणि मल्टिपल स्टेज अँप्लिफायरमुळे काय होतं? हा जो DC रेफरन्स असेल तुमचा, राईट, सपोज ही तुमची 0ची लाईन आहे, राईट,
तर हा काय होईल, थोडंसं शिफ्ट होईल या साईडला, म्हणजेच इथे तुमचं काहीतरी व्होल्टेज असेल आणि तुमची साईन वेव्ह ओके या फॉर्म मध्ये असेल, राईट. सो या ठिकाणी काय होते बघा, की तुमचा जो डीसी रेफरन्स पॉइंट आहे, जसं हा झिरोला आहे, तर हा काय होतोय, हा झिरो सोडून थोडासा कुठेतरी इकडे शिफ्ट झालाय, राईट. सो तो अगेन झिरोला आणण्यासाठी आपण काय यूज करतो, त्यासाठी आपण यूज करतो लेवल शिफ्टिंग स्टेज. ओके. आणि हा ऑफसेट काय येतोय झिरो पासून, तो शिफ्ट का होतोय, ड्यू टू वी यूज अ डिफरन्शियल मल्टी स्टेज एम्प्लिफायर इन प्रिव्हियस टू स्टेज, राईट. आणि त्यामध्ये जी कपलिंग यूज केली त्यामुळे असा नॉइज येतो तुमच्या ॲम्प्लिफायरच्या आउटपुटमध्ये, म्हणजे कुठे इंटरमिडिएट स्टेजला तुम्हाला थोडंसं डीसी लेवल शिफ्ट झालेला सिग्नल मिळेल, आणि तो अगेन झिरोवर आणण्यासाठी आपण काय करतो, लेवल शिफ्टिंग स्टेज यूज करतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द लेवल शिफ्टिंग स्टेज. त्यानंतर जो फायनल ब्लॉक आहे तुमचा, राईट, तो आहे आउटपुट स्टेज, राईट. आउटपुट स्टेजला काय यूज करतो आपण, तर इकडे आपण यूज करतो कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुश पुल एम्प्लिफायर. आणि ओपॅम्प मध्ये जो तुमचा आउटपुट इम्पेडन्स आहे, राईट, आउटपुट इम्पेडन्स जो आयडियली काय पाहिजे, ओपॅम्प मध्ये आउटपुट इम्पेडन्स हा 0 पाहिजे. आणि हे कोण डिसाईड करणार, तर तुमची आउटपुट स्टेज, राईट. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे, की फर्स्ट आउटपुट स्टेजमध्ये कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुश पुल एम्प्लिफायर यूज करतात. त्यानंतर जे ओपॅम्पचं व्होल्टेज असेल किंवा करंट सप्लाइंग कॅपॅसिटी जी असेल, ओपॅम्प मधून तुम्ही किती करंट घेऊ शकता, हे कोण डिसाईड करणार, तुमचा आउटपुट स्टेज. त्यानंतर ओपॅम्पचा जो ओव्हरऑल आउटपुट इम्पिडन्स असेल, राईट, तो पण कोण डिसाईड करणार, युअर आउटपुट स्टेज, राईट. सो अशा प्रकारे ही झाली तुमची ब्लॉक डायग्राम, राईट. सो इनपुट स्टेज, इंटरमिडिएट स्टेज, लेवल शिफ्टिंग स्टेज आणि आउटपुट स्टेज, हे 4 ब्लॉक आहेत. 4 ब्लॉकसाठी 2-2, 3-3 पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एकदम इझी आहेत. इनपुट स्टेजचं फंक्शन काय आहे, इंटरमिडिएट स्टेजचं फंक्शन काय आहे, लेवल शिफ्टिंग स्टेज काय आहे, त्यामध्ये कोणतं सर्किट यूज करतात, इमिटर फॉलोअर, त्याचं फंक्शन काय आहे, टू ब्रिंग डीसी लेवल फ्रॉम डीसी लेवल टू झिरो, राईट. सिग्नलची डीसी लेवल झिरोवर आणणे. त्यानंतर आउटपुट स्टेजमध्ये कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुश पुल एम्प्लिफायर यूज करतात. तुमचं जे करंट ड्रायव्हिंग कॅपॅसिटी असेल ओपॅम्पची, किंवा किती करंट तुम्ही तुमचा ओपॅम्प देऊ शकतो, राईट, हे कशावरती डिपेंड असणार, तुमच्या आउटपुट स्टेजवरती. त्यानंतर आउटपुट इम्पेडन्स पण कशावरती डिपेंड असणार, तुमच्या आउटपुट स्टेजवरती, राईट. म्हणजेच तुमच्या कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री डिफरन्शियल एम्प्लिफायरच्या आउटपुटवरती, राईट. सो हे झालं ऑल अबाउट द ब्लॉक डायग्राम. आता आपण काय बघणार आहोत, की इम्पॉर्टंट पॅरामीटर, राईट, डेफिनेशन ऑफ ओपॅम्प्स पॅरामीटर, त्याचे पॅरामीटर कोणते आहेत, आणि हे तुम्हाला कंटिन्युअस लक्षात ठेवायचे, राईट. डिफरंट पॅरामीटर एक्झामला 2-2 मार्काला विचारतात, कधी कधी 4 पॅरामीटर देतात. त्याचे आयडियल व्हॅल्यू, प्रॅक्टिकल व्हॅल्यू सुद्धा खूप वेळा विचारलेले आहे. ओके. सो हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत.